ठीक आहे. तर आपण बघत होतो की याचा एक्सपाथ आपल्याला काढावा लागणार इथून. ठीक आहे. तर तो एक्सपाथ कसा काढायचा इथला आता आपल्याला लक्षात आहे. इथे येऊन मी एकदा कंट्रोल F करतो आणि मला स्टँडर्ड युजरचा इथला एक्सपाथ पाहिजे, या फील्डचा स्टँडर्ड पासवर्ड इथला एक्सपाथ पाहिजे. त्यामुळे मी इथे येऊन इन्स्पेक्ट करतो आणि आयडी यातला युजर नेम वापरू आपण आणि एक्सपाथ बनवू. आणि त्याचं हे काय आहे, तर इनपुट आहे. त्यामुळे आता हे सगळ्यांना सगळेजण याच्यामध्ये माहीर बनला असाल अशी आशा व्यक्त करतो. ठीक आहे, एक्सपाथ बनवला आपण. एक्सपाथ घ्यायचा इथं. आवाज येतोय ना? हो. हो. ओके. ठीक आहे. लाईट गेली होती, मी डोंगलला लावले. ठीक आहे. मध्ये जर कुठे डिस्टर्ब आवाज झाला किंवा स्पीड नसेल किंवा काही वाटलं तुम्हाला की तर सांगा. तर मी डोंगल वरनं लावले. ठीक आहे. अं, ठीक आहे, तर आपण कुठे होतो? हम्म. परत एकदा रेकॉर्डिंग सुरू की रेकॉर्डिंग चालू आहे? चालू आहे. स्क्रीन शेअर नाहीये, स्क्रीन शेअर करतो. ठीक आहे. तर आपण हा एक्सपाथ बनवला. हा एक्सपाथ मी कॉपी करतो आणि मी घेतो परत एकदा आपल्या इक्लिप्स मध्ये. आणि इथे आपल्याला माहिती आहे की काय करायचंय. ते आता आपल्याला आतापर्यंत आपण बऱ्याचदा ती गोष्ट केली आहे, तर ती करू आपण. ती म्हणजे ड्रायव्हर डॉट, त्याच्यानंतर फाइंड एलिमेंट बाय डॉट एक्सपाथ आणि आतमध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये तो एक्सपाथ इथे जो आपण घेतलेला आहे तिकडनं तो कॉपी करू आणि सेमीकोलन देऊ इकडे शेवटला. झालं. ही मेथड बनली. म्हणजे एंटर युजर नेम मेथड आपण बनवली. इकडनं फक्त युजर नेम पास. नाही नाही, बाकी राहिलं की त्याच्यात सेंड की करायला लागेल ना आणखीन. डॉट सेंड कीज मेथड आणि या सेंड कीज मध्ये इथे आपलं युजर नेम येईल. बरोबर आहे. तिकडनं जे पण युजर नेम पाठवणार ते इकडनं पाठवून द्यायचं आणि सेमीकॉलन झालं. हे आपण इथे एक मेथड बनवली. लोकेटर्स थोड्या वेळ थांबा. फक्त आता एक मेथड इथे बनवली. ही मेथड आहे म्हणजे आपण काय बघतोय अशा सगळे लोकेटर्स आणि मेथड इथे लिहून ठेवायच्या, जे पण लॉग इन क्लासेस असेल तिथे. आणि मग त्या मेथडच्या त्याच्या रिलेटेड जेव्हा एखादी टेस्ट केस येईल, म्हणजे जशी की आता ही लॉग इन टेस्ट केस या लॉग इन क्लासमधून आपल्याला वापरायचं आहे, तर तेव्हा काय करायचं, कुठली गोष्ट, तर तिथे त्या लॉग इन क्लासचा आपण जो पेज ऑब्जेक्ट बनवलाय त्याला वापरून, इथे आपण पेज ऑब्जेक्ट बनवलाय ना, याला वापरून जी पण मेथड आपल्याला लागणार असेल ती कॉल करायची. तर आता माझी ही एक इकडली एक लाईन सोडून मी परत इथे दाखवतो काय करणार. तर हा पेज ऑब्जेक्ट जो बनला इथं, आता मी टेस्ट क्लासला आलोय, नीट लक्षात द्या, फ्लो फिरवतोय मी, दोनच मेथड आहेत फक्त, कसा जातोय. तर टेस्ट क्लासमध्ये येऊन मी लॉग इन टेस्ट क्लासमध्ये पेज ऑब्जेक्ट डॉट केलं की मला बघा त्या क्लासची मला मेथड सगळं दिसायला लागली. इथे मला एंटर युजरने मेथड आपोआप दिसायला लागली त्या क्लास. हे आपल्याला माहिती आहे आता. मग मी इथं एकदा टाकली आणि इथं डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये माझा जो युजर नेम आहे तो मी इकडे पाठवला. आता मला युजर नेम हे स्टँडर्ड युजर मी पाठवतो. इथून मी डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये पाठवलं. ठीक आहे. झालं, एवढंच काम आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही ॲज अ ऑटोमेशन टेस्ट इंजिनियर म्हणून विचार करा. तुम्हाला जेव्हा टेस्ट स्क्रिप्ट बनवायला सांगता येते फ्रेमवर्क मध्ये, तेव्हा तुम्ही फक्त काय करणार, ते एवढंच लिहिणार. तुम्हाला एक नवीन एक मेथड ऍड करायची आहे, त्याच्यासाठी एक मेथड बनवणार आणि या मेथड मध्ये तुम्ही फक्त एकच लाईन लिहिणार, एंटर युजर नेम. आता लॉग इनचं तुम्हाला करायला सांगितलं तर तुम्ही लॉग इनची एक मेथड बनवणार. त्याच्यामध्ये फक्त काय लिहिणार, एंटर युजर नेम असेल त्याची एक मेथड, त्यानंतर पेज ऑब्जेक्ट डॉट एंटर पासवर्डची मेथड आणि पेज ऑब्जेक्ट डॉट एंटर
क्लिक ऑन लॉग इन बटन मेथड, एवढ्या फक्त 3 मेथड कॉल करणार डेटा पाठवून. ऍक्च्युअल त्यांच्यासाठीचा कोड कोणी लिहून ठेवला इकडं? लॉग इन पेज वाल्यांनी लिहून ठेवलाय, मेन वाल्यांनी, म्हणजे सर्व्हर वाल्यांनी. म्हणजे सर्व्हरनी तुमच्यासाठी आधी हे सगळं करून ठेवतोय हा सर्व्हर. इकडे सगळी ही झंझट सर्व्हर म्हणजे मेन मेथड वाले मध्ये फ्रेमवर्क बनवणारे म्हणजे सर्व्हर इथे हे करून ठेवतायत. आणि नवीन क्लास जेव्हा ऑटोमेशन टेस्ट इंजिनियर येत आहेत ते फक्त नवीन नवीन टेस्ट केसेस त्याच्यात ऍड करत जातात. ते फक्त त्याचा बेनिफिट घेऊन पेज ऑब्जेक्ट वापरून डॉट करून ज्या पण मेथड बनवून ठेवल्यात सर्व्हरनी किंवा फ्रेमवर्क बनवणाऱ्यांनी त्या मेथड डायरेक्ट वापरतात दणादण आपला डेटा वापरून. आपला फक्त डेटा पास करतायत ते. किंवा याच्या पण इथे पण हे झालं हार्ड कोडिंग. इथे पण तुम्ही हा डेटा नंतर आपण एक्सेलनी कसा घ्यायचा बघू किंवा प्रॉपर्टी फाईलनी कसा घ्यायचा बघू, कळलं? ते नंतर आपण याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी ऍड करत जाणार आहोत आपण. पण कसं करतायत काम, कसं सोपं होतंय बघा. म्हणजे तुम्हाला ऍज अ ऑटोमेशन टेस्ट इंजिनियर डायरेक्ट फक्त ते मेथड नावं लक्षात ठेवायचे की कुठली मेथड कुठे आणि ती फक्त कॉल करायचे. तुम्हाला तिथे ते ड्रायव्हर डॉट फाईंड एलिमेंट वगैरे लिहायचंय का? इथं नाही लिहायचंय. नीट बघा. ड्रायव्हर डॉट फाईंड एलिमेंट आपल्याला नाही लिहायचंय, ते त्यांनी लिहून ठेवले. आपल्याला नाही लिहायचंय, आपल्याला फक्त ती कॉल करायची. तर हे असं असतं फ्रेमवर्क. आणि जेव्हा तुम्ही एखादे हे जे टूल्स वगैरे वापरता ना त्याच्यात काय केले तर हेच केले. तुम्हाला ड्रॅग अँड ड्रॉप करून त्या गोष्टी मिळतात, कारण त्या गोष्टी त्यांनी आतमध्ये लिहून ठेवलेल्या असतात. जसं मी ऍबस्ट्रॅक्शनचं एक्झाम्पल देताना तुम्हाला सांगितलं होतं की ऍक्टिवा आणि बाईक, तुम्ही गिअर टाकत नाही म्हणजे याचा अर्थ असं नाही की गिअर टाकली जात नाही. गिअर आतमध्ये ते टाकतात, ते मेकॅनिझम त्यांनी लावलं होतं. तुम्ही बाईक नाही चालवतात, ऍक्टिवा चालवता म्हणून तुम्हाला वाटतं गिअर नाही टाकले जातात. तर तुम्हाला असं वाटतं अरे मी टूलवर काम करतोय किंवा फ्रेमवर्क मध्ये काम करतोय, मला एक्सपात नाही लागत आहे, मी नाही सेलियन वापरत सर, एक्सपात नाही वापरत, मी डायरेक्टली करतो सर कॉल. असं नसतं. तू करत नाहीस एक्सपात, पण तुझ्यासाठी आतमध्ये सर्व्हर कोणतरी करतंय तिथं, त्यांनी तो कोड लिहिलाय आणि तुला त्यांनी सोपं करून दिलंय. कारण तुला एक्सपात लिहिण्याला कष्ट पडतात म्हणून, किंवा तेवढा टॅलेंटेड असलेली लोक मिळत नाहीत म्हणून आपल्याला, की त्यांना त्यांना फक्त आपल्याला अशी गाढव मेहनत करणारे लोक पाहिजेत की जे फक्त असं मेथडला कॉल करत राहतील. सिंपल एकदा सांगून दिलं असं असं करत राहा. क्लेरिकल कामं करणारी कशी असतात एक्सेल शीटवर, तसं मग ते असं करत राहतात. ठीक आहे, त्याच्यामुळे हे करणं काय वाईट नाहीये. पण आतमधलं एक्सपात पण लिहिणं म्हणजे फ्रेमवर्क बनवता येणं हे सगळ्यात चांगलं आहे. एक्सपात पण माहिती असणं. तर अशा कंपनीचा खेळ असतो की बऱ्याचदा हे तुम्हाला माहित नसतं. ठीक आहे, फक्त तुम्ही वापरता. ठीक आहे, मग हे कामं तर कोणी मॅन्युअल टेस्टर वाल्यांना पण सांगू शकतो, असं एकदा समजून दिलं त्यांना की उद्या त्यांना फक्त एक्झिक्यूट करायला सांगितलंय किंवा, तर ते पण लोक ही कामं करून देऊ शकतात छोटी छोटी. ठीक आहे. तर असं हे फ्रेमवर्क जर आपण नीट बनवलं तर ते, ज्याला खूप कमी नॉलेज आहे प्रोग्रामिंगचं असा माणूस पण ते वापरू शकतो. हा फ्रेमवर्कचा आणखीन एक ऍडव्हान्टेज आहे. फ्रेमवर्क बनवणारा जर खूप चांगला असेल आणि त्यांनी सगळ्यांचा खूप विचार करून बनवला असेल, तर तुम्हाला फक्त काय तर मेथडची नावं इथे सांगत जाईन मी, बघ एक ऑब्जेक्ट घे, त्याचा डॉट कर आणि मेथडचं नाव दे आणि तुझा डेटा पाठव, बाकीचं आपोआप होत राहील. फ्रेमवर्क बघून घे. तर असं फ्रेमवर्कचा ऍडव्हान्टेज आहे. हे समजून घ्या, अप्रिशिएट करा की कसं काम कमी होतंय, त्यांनी काय अचीव्ह होतंय हे समजून घ्या, तर तुम्हाला फ्रेमवर्क कळेल. ठीक आहे, नुसतं पाठ करू नका की कसं कुठल्यानी काय कॉल करायचं. जसं समजेल तसं तुम्हाला पाठ करायची गरज नाही होणार, तुम्ही आपोआप ते करू कराल त्यावेळेला. ठीक आहे, तर हे असं होतं. तर आता एकदा हे रन करून बघू की हे होतंय का. तर मी आता थोडक्यात इकडनं केलंय युजर नेम आणि ते करणारे तिकडे आहेत. इकडनं कॉल दिलाय मेथडला, होणार आहे माझं मेन पेज मध्ये. म्हणजे मी टेस्ट मधून मेन मधून कॉल देतोय आणि काम होतंय ऍक्च्युली लॉग इन पेज मध्ये काम होतंय ऍक्च्युली. कंट्रोल तिकडे जातोय, ड्रायव्हर तिकडनं पास होतोय. आपण नीट समजून घ्या फ्लो कसा चाललाय ते. ठीक आहे. ठीक आहे, तर मग आता करू एक्झिक्यूट, याला बघू काय होतंय. हे आता खूप इंटरेस्टिंग आहे. जर तुम्हाला आधीच समजलं असेल ना तर खूप एन्जॉय कराल तुम्ही. बघा टाकलं ना स्टँडर्ड युजर, टाकलं. अख्खच्या अख्खं फ्रेमवर्क तुम्ही बनवू शकाल. तुमचं कुठलं पण ऍप्लिकेशन असेल त्याचं, जर तुम्हाला आधीच कळलं असेल तर. ठीक, झालं एवढं इथपर्यंत कळलं. तर हेच आहे, हीच मेथड करायची आहे आपल्याला. यालाच म्हणतात पेज ऑब्जेक्ट मॉडेल. पेज ऑब्जेक्ट मॉडेल शिकलोय आपण थोडक्यात बघायचं तर. अजून पूर्ण नाही शिकलोय, थोडंसं एक पेज स्टेप बाकी आहे. पण मेन त्याचा जो इसेन्स आहे की पेजचे म्हणजे काय पेज ऑब्जेक्ट मॉडेल नाव आहे की पेजचे ऑब्जेक्ट बनवून, हे बघा पेजचे ऑब्जेक्ट बनवून त्या ऑब्जेक्ट थ्रू त्याचे मेथड वापरणं. आणि प्रत्येक पेजसाठी आता बघा चारी चारी गोष्टी आपण करायच्या जवळ पोहोचलोय. तरी त्यातलं थोडंसं पेंडिंग आहे, इकडे जातो परत एकदा जाऊ. पेज वाईज क्लास बनवले. हा, लोकेटर्सने मेथड लिहिलं, एक मेथड लिहिली लोकेटर अजून मी मुद्दामून ठेवलेत. कारण त्याचा एक सिंटॅक्स आहे तो लिहिण्याचा, तो मला कन्फ्युज नाही करायचं. मला पहिली मेथडॉलॉजी समजून द्यायची, मग सिंटॅक्स मध्ये घुसू. त्याच्यानंतर टेस्ट केस क्लास लिहिला आपण
आणि त्या क्लासमधून आपण जी मेथड इकडे बनवली होती ती कॉल केली युझिंग पेज ऑब्जेक्ट. या चारही गोष्टी अचीव्ह केल्यात एक्सपेक्ट दिस लोकेटर. एक फक्त लोकेटर बनवायचा ठेवून दिलाय मुद्दा म्हणून. ठीक आहे. हम्म. तर इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल की आपण हे केलंय. आता आपण जाऊ आणि लोकेटर बनवू त्या गोष्टीचा. ठीक आहे. लोकेटर बनवणं म्हणजे काही नाही, तर फक्त तुम्हाला त्याच्यासाठी काय माहिती पाहिजे, तर तो कसा लिहायचा त्याचा फक्त सिंटॅक्स आहे. बाकी लोकेटर म्हणजे काही वेगळी गोष्ट नाहीये. ठीक आहे. एक सेकंड. तर आता जाऊ आपण परत आपल्या कुठे गेलो ते इक्लिप्स मध्ये आणि येऊ आपल्या पेज क्लासमध्ये. आणि आता इथे लोकेटर लिहू. तर लोकेटर लिहायचं म्हणजे काय करायचं बघा आता. तर याच्यामध्ये इथून फक्त मी कसं उचलून घेतो बघा. आता इथे आपण जो असा लोकेटर लिहिला ना आपण, बाय डॉट एक्स पाथ वगैरे असं जे लिहिलंय हे इथपर्यंत, इथपर्यंत. ठीक आहे. हा आपला अख्खा एक लोकेटर आहे. तर ही गोष्ट आपण इकडनं डायरेक्ट उचलणार. ठीक आहे. आणि ती गोष्ट तर बघा इकडनं मी डायरेक्ट उचलतो ही गोष्ट. कंट्रोल एक्स करतो. कुठून उचलतोय फक्त लक्षात ठेवा. फाइंड एलिमेंटचा जो ब्रॅकेट आहे त्याच्यामध्ये बाय डॉट बायचा एक ऑब्जेक्ट आहे हा. हा, त्याच्यामध्ये बायचा हा ऑब्जेक्ट आहे, बाय डॉट एक्स पाथ म्हणजे ही ऍक्च्युली मेथड आहे बाय क्लासची. बाय क्लास आहे. ठीक आहे. तर त्याच्यामधून बायचाच डेटा टाईप असणारा गोष्ट इथे येते आणि तिचं फाइंड एलिमेंट होऊन एक वेब एलिमेंट रिटर्न होतं. ठीक आहे. तर आता मी हे इकडनं उचलतोय आणि आता लोकेटरच्या इथे येतोय, जरा नीट लक्ष द्या. आणि इथे काय करतोय, इथे ते मी स्टोअर करतोय. अरे सॉरी सॉरी, कॉपी झालं नाही वाटतं. अरे इकडनं मी हा बाय डॉट एक्सपाथ आहे ना, ते अख्खच्या अख्खं उचलतोय, कंट्रोल एक्स करतोय आणि इथे येतोय आणि कंट्रोल व्ही करतोय. ठीक आहे. हे बाय डॉट एक्सपाथ झालं. तर आता ह्या बाय क्लासचा ऑब्जेक्ट तुम्हाला जर हे स्टोअर करायचंय, तर तुम्हाला मी लेफ्ट हँड साईडला काय करतोय, त्याचाच एक ऑब्जेक्ट बाय क्लासचाच एक स्टोअर करायचा आणि त्याचं काहीतरी नाव द्यायचं. तर ह्या हे जे काय ऑब्जेक्ट आहे, तर त्याचं नाव आपण काही देऊ शकतो. तर इथे मी त्याचं नाव देतो, फॉर एक्झाम्पल युजर नेम इनपुट. असं नाव नेहमी मिनिंगफुल द्यायचं. ओके. बाय युजर नेम इनपुट आणि इकडे याला सेमीकोलन देऊन टाकतो. ठीक आहे. तर हे जे आहे अख्खच्या अख्ख, ते मी फक्त काय केलं, एक व्हेरिएबल कसं आपण स्टोअर करतो, एक हे एवढं अख्खं मला इथे नाही लिहायचंय. ठीक आहे. म्हणून मी काय केलं, या अख्ख्याला उचललं आणि एका व्हेरिएबल मध्ये टाकलं, त्याच फॉर्मॅटच्या व्हेरिएबल मध्ये टाकलं आणि या व्हेरिएबल मध्ये दिलं. आणि मग नंतर मी काय केलं, तर म्हटलो याच्या या अख्ख्याच्या जागी मी आता हे लिहिलं काय आणि हे लिहिलं काय, दोन्ही सेमच झाले ना. मग एवढं अख्खं मी लिहिणार नाही. तर मी फक्त काय लिहीन त्याच्या जागी हे व्हेरिएबल लिहीन, युजर नेम. कळलं? म्हणजे इथे बायनी याला आपण म्हणणार लोकेटर्स. असं लिहा किंवा डायरेक्ट इथे इथे कसं आहे, तुम्हाला अख्खेचे अख्खे लोकेटर कॅरी करायला लागतात प्रत्येक ठिकाणी. हा लोकेटर समजा 10 ठिकाणी वापरायचे, हा एंटर युजर नेमला पण लागला, आणखीन कुठे लागला, तर मला 10 ठिकाणावरून तो बदलायला लागेल ना. त्यामुळे वन टाइम स्टोअर केला की इथे बदलला की 10 ठिकाणी तो मला वापरता येईल. म्हणून मी फक्त वन टाइम याला इथे एक नाव दिलं युजर नेम इनपुट आणि त्या नावानी ते नाव फक्त मी हे अख्खं चक्क काढून त्याला या नावाने रिप्लेस केलं आणि ते नाव परत इथे ऍज इट इज टाकलं. तर असा लोकेटर लिहितात. झालं लोकेटर पण म्हणजे आपण लिहिला. त्याच्यात लोकेटर या स्टाईलने लिहितात, बायचा क्लास नेम वापरून आपण त्याच्यात लोकेटर लिहितो. ठीक आहे. हा फक्त एक सिंटॅक्स आहे, तो फक्त लक्षात ठेवा. तर असं प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला करायचं आहे. आता जे पण तुमचे लोकेटर्स आहेत ते तुम्ही या स्टाईलमध्ये लिहिणार आणि त्यांची व्हेरिएबल जी नावं आहेत ती डायरेक्टली इथे वापरणार. ठीक आहे. हे वर्क होते का बघू, एक्झिक्यूट करू. सांगतो झालं की. हा झालं, म्हणजे इथे वर्क झालंय ही गोष्ट. ठीक आहे. म्हणजे हे वर्क होते. तर आता काय करू, फक्त हे तर तुम्हाला कळलं. आता चारही गोष्टी झाल्या आपल्या याची बघा. पेज वाईज क्लास बनला, पेज ऑब्जेक्ट नावाचा. ठीक आहे. रायटिंग ऑल लोकेटर्स आणि मेथड, ऑल नका पकडू, पण एक लोकेटर आणि एक मेथड आपण लिहिली. ओके. त्या पेजची इन द सेम क्लास.
सेकंड स्टेप पण झाली. थर्ड स्टेप म्हणजे सर्व्हर साईड आपली कंप्लीट झाली. आता थर्ड स्टेप क्लायंट साईड. डिफरंट टेस्ट केसेस फॉर इच टेस्ट सिनेरिओ. एक टेस्ट सिनेरिओ, एक डिफरंट टेस्ट क्लासेस, एक टेस्ट क्लास लिहिला आपण, बरोबर आहे, एका टेस्ट सिनेरिओ साठी लॉग इनच्या. फ्रॉम टेस्ट क्लास वी विल कॉल रिक्वायर्ड मेथड ऑफ रिस्पेक्टिव्ह पेज युझिंग पेज ऑब्जेक्ट. पेज ऑब्जेक्टनी त्याची मेथड आपण कॉल केली. ठीक आहे, पेज ऑब्जेक्टनी त्याची मेथड आपण कॉल केली. म्हणजे आपलं चारही गोष्टी आपण अचीव्ह केला. हेच आहे तुमचं पेज ऑब्जेक्ट मॉडेल. पेज ऑब्जेक्ट मॉडेल कोणी एक्सप्लेन करायला सांगितलं तुम्हाला, हे एक्सप्लेन करायचं आहे. काय करतो नक्की आपण, की वेगवेगळे पेजेस बनवतो, त्याचे क्लास, हे चार स्टेप जे मी सांगितलेत ना त्या फक्त एक्सप्लेन करायच्या आहेत. आणि फक्त त्याच्यावर उलटे सुलटे क्वेश्चन विचारतात, की हे का करतो, कशाला करतो, याने काय होणार, हे असं का. तर ही जी फिलॉसॉफी मी तुम्हाला सांगितली, हे का केलं आपण, ती जर समजली असेल तर तुम्ही पुढे डिफेंड कराल. नाहीतर फक्त सांगू शकाल. पण डिफेंड करायचं असेल तर ही फिलॉसॉफी, अप्रिसिएशन तुम्हाला कळलं पाहिजे, की यांनी कुठले कष्ट वाचतात नंतरचे. वन टाइम स्टोरेज होतोय, रियुजेबिलिटी मिळते. ठीक आहे. इकडे सर्व्हर बनवते. क्लायंट सर्व्हरचा फील ज्याला कळला ना त्यालाच ऑटोमेशन आणि फ्रेमवर्क कळेल हा. त्याला क्लायंट आणि सर्व्हर हेच नाही कळत आहे, की सर्व्हर कष्ट कसे वाचवतोय क्लायंटचे आणि क्लायंट कसं यूज करतोय सर्व्हिसेस. त्याला मग कोडिंग डेव्हलपमेंट याच्यामध्ये त्यांनी म्हणजे त्याला पुढे कळायला फार कठीण जाईल ना. त्यामुळे ते थोडंसं फिलॉसॉफी समजून घ्या, की काय चाललंय. हे प्रत्येक मायक्रोसॉफ्ट असतील जे जे पण आहेत, ते सगळे जे हिट झाले ते या क्लायंट सर्व्हर मॉडेलमुळे होत आहेत. क्लायंट सर्व्हर मॉडेल नीट समजून घ्या, की कसं आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. तर आता आपण काय करू माहितीये, एवढं फक्त आपण केलंय. आता याच्या तीन मेथड आहे, म्हणजे हा ना पूर्णच्या पूर्ण क्लास आपण कम्प्लीट करून टाकू. दोन्ही पण पेज ऑब्जेक्ट क्लास पण कम्प्लीट करू आणि टेस्ट क्लास पण कम्प्लीट करू. तर ते कम्प्लीट करायचं म्हणजे काय करायचं, तर याच्यात तर तीन गोष्टी होत्या. मी काय म्हटलं होतं इथे नीट आहे का. राईट ऑल लोकेटर्स अँड मेथड्स. जेवढे पॉसिबल लोकेटर्स आणि मेथड आहेत ते लिहून काढू. तर आता ऑल लोकेटर म्हणजे आपल्याला आता हे लागत नाहीत, खालचे तर आपल्याला लागत नाहीत. फंक्शनॅलिटीसाठी कुठले लागतात, हे तीन लोकेटर लागतात आणि या तीनच मेथड आहेत. ते तीन लोकेटर आणि त्याच्या तीन मेथड आपण लिहून काढू. ठीक आहे, कसं लिहायचं आता तुम्हाला कळलंय. तसंच इथे पासवर्डचं जे आहे, तर तुम्हाला काय करायचंय, फक्त पासवर्डला इन्स्पेक्ट करायचंय. आणि जो तुम्ही याच्यासाठी पासवर्डसाठी जो बनवला होता, ठीक आहे. अं, हा, तर तुम्ही पासवर्डसाठी फक्त तुम्हाला लोकेटर बदलायचं आहे. तर पासवर्डसाठी लोकेटर आयडी त्याचा फक्त पासवर्ड आहे, बाकी तर सगळं सेम आहे. ठीक आहे, त्यामुळे हे आता पटापट काम होईल आपलं. इकडे येऊ आणि काय करू, बघा आता इथे लॉग इन पेजला मी आलो. हा एक माझा एक झाला, बरोबर आहे. तसंच आता लोकेटर्स जेवढे आपले आहेत तेवढे ऍड करू. दुसरा मी लोकेटर ऍड केला, तर त्याचं माझं काय आहे, तर पासवर्ड इनपुट. लोकेटरची नावं ना जेव्हा पण तुम्ही द्याल तेव्हा प्रॉपर मिनिंगफुल द्या. इंडस्ट्रीमध्ये हे लक्षात ठेवा, ही पहिली साईन म्हणजे तुम्हाला हे कामं लागेलच 100%. तुम्ही ऑटोमेशन मध्ये आल्यावर तेव्हा ते नाव, ते काय करते हे पण कळलं पाहिजे आणि कोण आहे ते पण कळलं पाहिजे. हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे पासवर्ड वरनं मला कळते पासवर्ड साठी आहे, आणि इनपुट वरून कळते की ते इनपुट वेब एलिमेंट आहे, इनपुट बॉक्स आहे. ते बटन असेल तर बटन लिहा पुढे. म्हणजे असं पूर्ण व्यवस्थित नाव द्या. अशी एक पद्धत असते इंडस्ट्रीमध्ये. पासवर्ड आहे म्हणून PASS फक्त लिहून तिथे सांगू नका. पासवर्ड इनपुट असं पूर्ण द्या, म्हणजे पूर्ण बोध झाला पाहिजे की बटन कुठला आहे, कोण आहे तो, आणि ते काय करते. या दोन्ही गोष्टी कळल्या पाहिजे तुमच्या नावातून. एवढी काळजी घ्या. तरी झालं. आता इथे फक्त काय होईल, अरे कुठे गेलं ते, इथे फक्त पासवर्ड आयडी बदलेल आपला, बरोबर. तर बघा आता वन टाइम मी फक्त इथे पासवर्ड नावाचा इथे आयडी याचा फक्त पासवर्ड असेल, बाकी ते सगळं सेमच आहे. ठीक आहे, तिसरा लोकेटर कुठला आहे, बटन. लॉग इन बटन आहे ना आपलं. पण इथे जरी आपल्याला बटन वाटत असेल तरी इथे त्याचा टॅग बघाल तर तो इनपुटच आहे. त्यामुळे तुम्ही इनपुटच लिहा, कारण जो टॅग आहे तो तुम्हाला लिहायचा आहे तिथं. ठीक आहे, त्याच्यामुळं मी अं, तिसरं पण असंच घेतो. Ctrl+C. थोडं पहिल्या लेक्चर याला वेळ लागू दे, पण हे समजणं गरजेचं आहे पेज ऑब्जेक्ट मॉडेल व्यवस्थित. आणि इथे लॉग इन इनपुट करतो, लॉग इन इनपुट. आणि इथं त्याचा फक्त काय वेगळं असेल या लॉग इन इनपुट बटनचं, तर
आयडी बघा काय त्याचं लॉग इन बटन आहे, बाकी ते सगळं सेम आहे. ठीक आहे, तर एवढं मी फक्त इथे आयडी बदलतो. झालं, 3 लोकेटर माझे बनले, म्हणजे लोकेटरचा पार्ट आपला झाला. आता 3 मेथड बनवतो. पहिली तर मेथड आपली बनली आहे, ती आहे एंटर युजर नेम. दुसरी मेथड बनवतो एंटर पासवर्ड. ठीक आहे, आणि इथे स्ट्रिंग पासवर्ड पास करू. ठीक आहे, आणि इथे युजर नेम इनपुट पार्ट केलंय, आणि त्याच्यासाठी फक्त इथे काय जाईल आपलं पासवर्ड इनपुट. आणि इथे वरतून जे टेस्ट कडून येणार असेल तो पासवर्ड इकडे वाचेल सेंड कीज मध्ये. चालेल, दुसरी मेथड पण माझी बनवून झाली. तर तिसरी मेथड पण सेम आहे. ठीक आहे, तिसरी मेथड काय आहे, तर क्लिक लॉग इन बटन. क्लिक लॉग इन एवढंच करू. क्लिक लॉग इन, ही बटन ही मेथड बनवू तिसरी. तर त्याच्यामध्ये क्लिक लॉग इनला काही इनपुट असेल का, डेटा नाही पाठवत, त्यामुळे इथं काहीच पॅरामीटर येणार नाही. कारण क्लिक करताना आपल्याला काहीच द्यायला लागत नाही ना, सेंड कीज नाही तिथे कुठलं. त्यामुळे इथे आपल्याला या सेंड कीजची गरज नाहीये. पण त्याच्या जागी कुठली मेथड येते क्लिकला, मला आठवत असेल तर क्लिक साठी मेथड असते, ती म्हणजे डॉट क्लिक. ठीक आहे, डॉट क्लिक मेथड झाली. आणि फाइंड एलिमेंट नंतर इथे फक्त इनपुटचं नाव बदलेल, लॉग इन इनपुट हे येईल, ते इथे येणार. सगळ्यांना झेपतंय कसं केलं? सगळे लोकेटर्स लिहिले मी आणि सगळ्या मेथड्स लिहिल्या ते वापरून. तर म्हणजे पहिली जी टास्क आहे, इथे मी काय केलं, आपण ही जी पहिलं पेज वाईज क्लासेस बनवलं, पहिलं स्टेप झाले ते तर. आणि आता आपण काय केलं, ते दुसरी गोष्ट केली, रायटिंग ऑल लोकेटर्स अँड मेथड्स ऑफ द पेज इन द सेम क्लास. त्या पेजेसवर जेवढे लोकेटर्स आणि जेवढ्या मेथड्स होत्या कुठल्या, त्या म्हणजे या लॉग इन पेजवर, तेवढे मी इथे लिहून काढले. असं तुम्हाला विचार करत करत जायचंय. जेव्हा तुम्हाला फ्रेमवर्क बनवायला लावतात ना, तेव्हा प्रत्येक पेजमध्ये पॉसिबल सगळ्या मेथड्स आणि लोकेटर्स तुम्हाला आधीच लिहून ठेवायला लागतात. ठीक आहे, टेस्ट स्क्रिप्ट लिहिणं वेगळी गोष्ट आणि फ्रेमवर्कचा हा कोड लिहिणं पूर्ण वेगळी गोष्ट आहे. नीट समजून घ्या, नंतर आपण डिस्कस करू ती गोष्ट, की तुम्ही कधी काय काम करता. त्याच्यात पण ते स्प्रिंटच्या कुठल्या भागात काय काम करता, कधी याच्यावर पण हे सगळं डिपेंड असतं, की कधी काय सांगायचं. ठीक आहे, ते आपल्याला कळेल पुढे. आता आपण पुढे जाऊ. इथपर्यंत कळलं तुम्हाला असं मी अज्युम करतो. आणि आता काय करायचं फक्त, तर तिकडे जायचं त्या क्लासमध्ये लॉग इन टेस्ट मध्ये जायचं. आणि जसे हे पेज ऑब्जेक्ट वापरलेत, तसे ही आता मी मेथड इथे रिपीट करतो 3 वेळा. हम्म. इथे कुठलं पॅरामीटर नाहीये, इथे फक्तच हे आहे. तिसऱ्या वेळेला असंच असेल. पहिल्या वेळेला आपण स्टँडर्ड युजर पाठवलं, दुसऱ्या वेळेला आपण हा पासवर्ड पाठवूया आपला. कारण पासवर्ड साठी हा पासवर्ड पाठवायला लागेल. आणि इथे एंटर युजर नेम नावाची मेथड वापरली होती या क्लासमधली. तर इथे कुठली मेथड वापरायला लागणार, एंटर पासवर्ड मेथड वापरायला लागणार. सगळ्यांना समजतं ना, इथे एंटर पासवर्ड मेथड वापरली मी आणि पासवर्ड पाठवला. आणि तिसऱ्या याला कुठली मेथड वापरायला लागणार, क्लिक लॉग इन मेथड वापरायला लागणार. ती मेथड वापरली इथे. ठीक आहे, बघा आपण पेज ऑब्जेक्ट मॉडेलचं दुसरा पण टास्क कंप्लीट केली. म्हणजे कुठली आता, याच्यात आपण दुसरा फोल्डर जो आहे टेस्ट फोल्डर, त्याच्यात पण आपण टेस्ट क्लास लिहिला. आणि फ्रॉम द टेस्ट क्लास वी विल कॉल ऑल द रिक्वायर्ड मेथड्स ऑफ रिस्पेक्टिव्ह पेज युजिंग पेज ऑब्जेक्ट. पेज ऑब्जेक्टनी त्या क्लासच्या जेवढ्या सगळ्या मेथड आपल्याला लागतात त्या सगळ्या आपण कॉल केल्या. ठीक आहे, त्याच्यानंतर पाहिजे तर आपण थोडं हे वेट लावू, म्हणजे तुम्हाला थोडं कळेल ते कसं काम करत. तर पटापट होईल, तुम्हाला काहीच कळणार नाही, ऑब्झर्वच नाही होणार ते. त्यामुळे याच्या पुढे फक्त आपण वेट लावू. शेवटला तर तो थांबतोय, पण क्लोज नाही करत. क्लिक लॉग इन केल्यावर तो नवीन पेजवर जाऊन थांबून राहील. हे सगळ्यांना कळलं, हे कळलं, म्हणजे ह्याला म्हणतात पेज ऑब्जेक्ट मॉडेल. आता एक्झिक्यूट करू. होपफुली काही चूक नसेल झाली तर एक्झिक्यूट होईल. तर हे पण मॅक्झिमाइज करायचं ठेवलं, मॅक्झिमाइज मेथड आपली राहिली टाकायची.
झालं लॉग इन, बघा गेलं पुढल्या पेजवर, थांबला कोड, म्हणजे आपलं काम होतंय. ठीक आहे, एकच गोष्ट आपली राहिली ती म्हणजे त्याला मॅक्झिमाइज करण्याची गोष्ट. ती म्हणजे मॅक्झिमाइज कशी करतात तर ड्रायव्हर डॉट, कसं होतं रे मॅक्झिमाइज, आठवते का कोणाला? हे आता पटापट आठवलं पाहिजे हं, सगळ्यांना जुन्या गोष्टी. ठीक आहे, मॅक्झिमाइज केलं फक्त म्हणजे आज कोड. जस्ट सुरुवात केली, आता याच्यात आपण छोट्या 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 गोष्टी सगळ्या ऍड करत करत ते फ्रेमवर्क बघा मॅक्झिमाइज झाली, व्यवस्थित करत जाणार आहोत पुढे. हा, अजून आपण आपल्या साईटवर पण नाही गेलोय आपल्या फ्रेमवर्कच्या. ठीक आहे, इथपर्यंत पोहोचलं ते. हे आहे पेज ऑब्जेक्ट मॉडेल. ठीक आहे, हा एक पार्ट झाला. तर फक्त त्याच्यातला पुढला पार्ट आहे तो कव्हर करू, तो म्हणजे पेज फॅक्टरी. कधी कधी तुम्हाला इंटरव्ह्यू विचारतो की तुमचं जे पेज ऑब्जेक्ट मॉडेल आहे त्याच्यामध्ये तुम्ही नॉर्मल तुमचं पेज ऑब्जेक्ट मॉडेल वापरताय की पेज फॅक्टरी अनोटेशन पण वापरताय, पेज फॅक्टरीचे अनोटेशन पण वापरताय. तर जरुरी नाही की तुम्हाला माहीत असलेच पाहिजेत. तुम्ही म्हणू शकता नाही ते मला माहिती आहे पण मी वापरत नाही. पण माहिती असले पाहिजेत, पण वापरलं असलंच पाहिजे असं जरुरी नाही. पण तुम्हाला पेज फॅक्टरी कंपल्सरी माहित असलंच पाहिजे, कारण ते सोपं आहे. म्हणजे ते स्टडी तुम्हाला ऍज अ पर्पज तरी तुम्ही ते काय आहे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. नाही पेज फॅक्टरी ऐकलंच नाही असं नको व्हायला. ठीक आहे, तर त्याच्यामुळे पेज फॅक्टरी काय आहे ते बघू आपण आता. तर फक्त याच्यामध्ये बदल करायचे, पेज फॅक्टरी करणं म्हणजे काय, तर फक्त याच्यामध्ये बदल करायचे याच्यामध्ये. ठीक आहे, तर आता मी काय करतो, एक लॉग इन पेज जे क्लास आहे हे आपण पहिलं लॉग इन बनवलंय नॉर्मल पेज ऑब्जेक्ट मॉडेलनी. ठीक आहे, तर फक्त ना पेज फॅक्टरने आपले जे पेज क्लासेस आहेत ना त्याचे अनोटेशन्स आपल्याला अं, हे करायला लागतात, बदलायला लागतात. तर मी ना इथे करतो आणि एक न्यू क्लास घेतो आणि त्याचं नाव मी देतो लॉग इन पेजेस. फक्त तुम्हाला समजावं म्हणून ना, इंडस्ट्री असं नसतं, इंडस्ट्री एकतर पेज ऑब्जेक्ट मॉडेल सिम्पल असतं किंवा पेज फॅक्टरी असतं. पण एक तुम्हाला समजावं म्हणून मी फक्त इथे दोन, कारण कंपॅरेटिव्ह स्टडी करायचे ना आपल्याला, म्हणून दोन दोन करवतो. इंडस्ट्रीमध्ये असं नसेल हा, एकतर पेज ए हे असेल किंवा ते असेल, एकच असेल कुठलं तरी. ठीक आहे, त्यामुळे कन्फ्युज होऊ नका की पेज ऑब्जेक्ट इथे दोघांपैकी कुठलं तरी एक आहे. पेज फॅक्टरी मी फक्त डिफरन्स व्हावं म्हणून लिहिलंय. आणि याच्यामध्ये मी ना याचा ऍज इट इज कोड आहे ना आपला, तो सगळा कॉपी करतो, कारण आपण फक्त कंपॅरेटिव्ह स्टडी करायचा आहे आपल्याला. पेज फॅक्टरी मध्ये मी काय करतो, याचा पूर्ण जो कोड आहे ऍज इट इज हा कॉपी केला. ठीक आहे, तर इथे तर लगेच एरर आली बघा, कारण कन्स्ट्रक्टरचं नाव चुकलं ना. इथे कन्स्ट्रक्टरचं नाव पीएफ आहे ना, त्यामुळे इथे पण कन्स्ट्रक्टरचं नाव काय केलं पाहिजे, पीएफ केलं पाहिजे. म्हणजे तेच क्लासचं नाव म्हणजे कन्स्ट्रक्टरचं नाव ना, त्यामुळे लगेच एरर आली बघा तिथे. तर ही पेज फॅक्टरीचं नोटेशन म्हणजे काय बदलतं ना, एवढंच फक्त शिव पण बघून घेऊ, कंपॅरेटिव्ह स्टडी आहे फक्त ते. तर आता बघा मी फक्त तुम्हाला दाखवतो की पेज फॅक्टरी जर असेल तर तुम्हाला पहिलं तर ना एक गोष्ट माहिती पाहिजे, ते म्हणजे हे जे ऍट द रेट असं काहीतरी येतं ना आणि त्याच्या पुढे आपण काहीतरी लिहितो ना, जेव्हा जेव्हा काही ऍट द रेटच्या पुढे आपण जेव्हा लिहितो तेव्हा त्याला ऍट द रेट या शब्दाला अनोटेशन म्हणतात जेव्हा. आणि म्हणजे तुम्हाला काय एखादं अनोटेशन खूप असे डिफाईन केले जावामध्ये आणि ते तुम्ही डायरेक्टली वापरू शकता. ऍट द रेट टेस्ट म्हणजे आपण टेस्ट इंजिन मध्ये जेव्हा बघू तेव्हा त्या मेथडला टेस्ट मेथड समजली जातं. असं म्हणजे खूप गोष्टी आहेत त्यानंतर आपण बघू, पण एक लक्षात ठेवा ऍट द रेटला आपण काय म्हणतो तर अनोटेशन. ओके, तर असे अनोटेशन आपल्याला फक्त आता इथे वापरायचे आहेत. ठीक आहे, आणि पेज फॅक्टरीमध्ये काय करायचे, दोन चेंजेस आहेत फक्त. एक म्हणजे आपलं जे लोकेटर आपली लिहिण्याची जी पद्धत आहे ना ती बदलणार पेज फॅक्टरीमध्ये. ठीक आहे, आणि ती कशी होणार ते फक्त बघू आपण. ठीक आहे, तर इथे बघा हे जे लोकेटर्स आहेत नॉर्मल, हे आपण असे नॉर्मल असं लिहिलेत, बाय डॉट युजर नेम, बाय डॉट एक्सपाथ वगैरे असं लिहिलेत. हम्म. तर तसं ते नसणार याच्यामध्ये. तर आम्ही हा एक लोकेटर जो आहे तो मी इथं तुम्हाला पेज फॅक्टरीने लिहून दाखवतो की तो कसा लिहिला जाईल, हा सेम लोकेटर युझिंग पेज फॅक्टरी.
पेज फॅक्टरीचे अनोटेशन्स असतात, म्हणजे लिहिण्याची पद्धत फक्त बदलते, बाकी काही होत नाही. ठीक आहे. तर आणि याच्यासाठी एक वेगळा क्लास असतो, तो म्हणजे पेज फॅक्टरी क्लास असतो, तो आपल्याला लागतो. मग तेव्हा हे अनोटेशन्स आपल्याला त्याला आपल्याला समजतात. ठीक आहे. तर आता मी हे जे लोकेटर्स आपले आहेत, बरं इथेच घेतोय लोकेटर्स मध्ये. पहिलं आपलं जे नॉर्मली लोकेटर आहे तो मी कन्वर्ट करतो पेज फॅक्टरीच्या वे मध्ये कन्वर्ट करतो. तर कसं करतात ते बघा. तर याच्यामध्ये तुम्हाला करायला लागेल ते म्हणजे एक अनोटेशन पहिलं तर वापरायला लागतं, ते म्हणजे ऍट द रेट फाइंड बाय अनोटेशन असतं, ऍट द रेट फाइंड बाय. ओके. आणि मग या अनोटेशन मध्ये ते काय करतात, हे जे अख्खं आहे आपलं बाय डॉटच्या पुढलं एक्सपाथ जो आहे अख्खा आपला, ठीक आहे ना, एक्सपाथ मध्ये डबल कोट पर्यंत हा अख्खा आपला जो एक्सपाथ आहे, हा आपण इथं घेतो. ठीक आहे. ऍट द रेट फाइंड बाय, आणि मग त्याच्यामध्ये एक्सपाथ इज इक्वल टू याच्यामधलं सगळं टाकायचं. म्हणजे दोन्हीकडले बाय बाय आपल्याला काढून टाकायचे ना, बाय येणार याच्यामध्ये चालत नाही. आणि हे एक झालं. आणि त्याच्या खाली पहिलं तर मी हे अनोटेशन समजून घेण्यासाठी, तर आपला तो क्लास जो आहे, पेज फॅक्टरी क्लास आलेला तर आहे. हम्म, ठीक आहे. तर आणि याच्या खाली त्या जे पण आपण आता बघा मी काय केलं, मी हे खालचं आहे ना, खालची लाईन म्हणजे ह्याला मी पहिलं कमेंट करतो. ह्या लाईनला मी आता इकडे पेज फॅक्टरीच्या वेने लिहितोय. ठीक आहे. तर पहिलं तर मी यातला हा एक्सपाथ काढला बायचा. आणि आता मला हे बाय तर मी यातलं काढून टाकतोय. आता हे युजर नेम इनपुट आहे, हे नाव तर मला ऍज इट इज घ्यायचंय. तर याच्या खालीच तुम्ही त्याचं नाव लिहू शकता. आणि त्या नावचा पहिला त्याचा पहिलं हे द्यायचं, डेटा टाईप द्यायचं. तर त्याचं डेटा टाईप काय, तर ऍज अ वेब इलिमेंट इथे आपण ते घेतो डायरेक्ट, वेब इलिमेंट. आणि त्याला बाय काढूनच टाकतोय पूर्ण कन्सेप्ट त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि युजर नेम इनपुट म्हणून त्याचं नाव आपण इथे लिहितोय. ठीक. तर असं फक्त काय करतो आपण, ही एक जी लाईन आहे ती फक्त ऍट द रेट फाइंड बाय अनोटेशन वापरून अशी वेगळ्या पद्धतीने लिहितो, की काय कशाने फाइंड कर, तर एक्सपाथनी फाइंड कर. इथे जर आयडी असता तर आपण आयडी लिहिला असता, आणि मग त्याचा एक्सपाथ पुढे आपण ऍज इट इज लिहितो. ठीक आहे. आणि मग नंतर काय करतो, हे जेव्हा फाइंड करशील तेव्हा ते स्टोअर कर ऍज अ वेब एलिमेंटच्या फॉर्म मध्ये. आणि त्याचं नाव काय घेशील, तर युजर नेम इनपुट नाव घे. ठीक आहे. तर असं हे होतं. आणि नॉट ओनली एवढंच, तर मग इथे आता परत हे ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट नाहीत, कारण ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंटला बाय क्लास लागतो, म्हणजे बायच्या याच्यावर ते वर्क करतं. ठीक आहे. इथे आपल्याला डायरेक्टच वेब एलिमेंट मिळते, हे रिटर्न करतं ना याच्यात, जेव्हा हे टाकतो तेव्हा ते वेब एलिमेंट रिटर्न करतं. आणि आता आपल्याला इथे डायरेक्टली ते वेब एलिमेंटच्या फॉर्म मध्येच देते. त्यामुळे इथे हे ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट पण जाणार. आणि आपल्याला काय मिळणार, तर हे डायरेक्ट जे तुम्ही युजर नेम इनपुट घेतलं तेच इथे लिहिणार ऍज इट इज. तर हा जो आहे तो फक्त याच्यामध्ये फरक आहे. हा आता एरर काय आहेत ते बघू आपण. एरर जर गेली याच्यामध्ये, तर स्ट्रिंग इज अनडिफाईन्ड फॉर द टाइप लॉग इन पेज पीएफ. ठीक आहे. आता बघा, तर याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट करायला लागते, ती म्हणजे एक लाईन फक्त तुम्हाला एक ऍड करायला लागते. तर ती लाईन अशी आहे, पेज फॅक्टरी जेव्हा जेव्हा तुम्ही वापराल तेव्हा एक पेज फॅक्टरीची एक मेथड असते. इथे काय होत असतं, इथे जो हे युजर नेम इनपुटला जो पण तिकडला युजर नेम येतोय, तो आता नॉर्मल याला तर कनेक्ट होतोय. पण इथे पेज फॅक्टरीचा जो क्लास आहे, ठीक आहे ना, त्याच्या धिसला त्याच्या ड्रायव्हरला तो कनेक्ट होत नाहीये. पेज फॅक्टरीचा एक वेगळा क्लास इथे इंट्रोड्यूस आहे, म्हणजे तो मागून काम करतोय. तर त्यासाठी एक लाईन ही फक्त पाठ करून ठेवा. ही तुम्हाला एक मेथड आहे पेज फॅक्टरी क्लासची, इनिट
एलिमेंट्स नावाची मेथड आहे. ती तुम्हाला जेव्हा जेव्हा पेज फॅक्टरी वापरायची असेल तेव्हा तुम्हाला इथे ही एक लाईन या तुमच्या कन्स्ट्रक्टर मध्ये ऍड करायला लागते. पेज फॅक्टरी डॉट आणि त्याची हे बघा इनिट एलिमेंट्स नावाची एक मेथड आहे. हम्म. त्याच्यामध्ये तुम्हाला इथे पाठवायला लागतो ड्रायव्हर आणि इथे पाठवायला लागतो धिस. ठीक आहे. तर त्यामुळे जे असतं ते पेज फॅक्टरीच्या क्लास सोबत ते कनेक्ट होतं. ठीक आहे. तर हे झालं. आणखीन एक गोष्ट तुम्हाला करायला लागतं. इथे ही एरर काय आहे ते मी एक मिनिट बघतो. फाइंड बाय ड्रायव्हर, पेज फॅक्टरीचा पण आला, लोकेटर्स पण आला, वेब एलिमेंट पण आलं, ऍट फाइंड बाय बरोबर आहे. एक्स पाथ इज इक्वल टू, हा सॉरी, इथे इथे ना एक हे द्यायचं राहिलं. तर इथे आपल्याला जेव्हा आपण हे डिक्लेअर करतो तेव्हा इथं असं एक इज इक्वल टू मध्ये आपल्याला द्यायला लागतो. आणि मग त्याच्यामध्ये हे ब्रॅकेट नसतात, डायरेक्ट फक्त एक्सपाथ आपण ऍज अ स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये देतो असं मला वाटतंय. सॉरी, हा इकडला ब्रॅकेट काढला ना मी त्याचा. हम्म. असा एक्सपाथ हा आपण स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये देतो. ठीक आहे. म्हणजे आता बघा @फाइंड बाय काय फाइंड कर. आता कम्पेअर करा दोन, म्हणजे ही लाईन आहे, फक्त मी काय केलंय ही लाईन जी आहे ती ऍज इट इज यामध्ये कन्वर्ट केली आहे, या दोन लाईन मध्ये कन्वर्ट केली आहे. म्हणजे हा काय म्हणतोय की इथे जो एक्सपाथ होता तो फाइंड कर, एक्सपाथनी फाइंड कर ही स्ट्रिंग. ओके. आणि ती स्ट्रिंग जी येईल त्याला तू वेब एलिमेंटच्या डेटा टाईप मधल्या युजर नेम इनपुट मध्ये स्टोअर कर, असं तुला सांगतोय. मग ते स्टोअर होते. फक्त ते पेज फॅक्टरीच्या ड्रायव्हर सोबत कनेक्ट होण्यासाठी एक एक्स्ट्रा लाईन तुम्हाला इथे ऍड करायला लागते, इनिट एलिमेंट्स नावाची. त्याच्या डिटेलमध्ये काय आपल्याला घुसायचं नाही, इनिट एलिमेंट्स काय वगैरे कोण विचारत नाही. फक्त एक लक्षात ठेवा की इथे एक लाईन तुम्हाला ऍड कर, याला इनिशियलायझेशन ऑफ एलिमेंट्स म्हणतात. तर हा काय करतो, हे जर तुम्ही नाही केलं आणि इथे जर ही स्टेप तुम्ही जर नाही केली, ठीक आहे, तर काय होतं, तुम्ही जेव्हा एक्झिक्यूट कराल, आता पहिले तर मी हे नाही करत. तुम्हाला कळेल काय होतं की मी जेव्हा एक्झिक्यूट करेल तेव्हा आपल्याला एक एरर येईल. नीट बघा. एरर नाही आली, का नाही आली माहिती आहे? कारण पेज फॅक्टरीचा आपण इकडनं कॉलच नाही केला लॉग इन टेस्ट मधून. लॉग इन टेस्टला या, लॉग इन टेस्ट मधून आपण ऑब्जेक्ट अजून त्याचा बनवलाच नाही ना. कोणाचा ऑब्जेक्ट बनलाय? पेज ऑब्जेक्टचाच ऑब्जेक्ट बनलाय ना. पेज फॅक्टरी क्लासचा ऑब्जेक्ट बनवलाच नाहीये. तर आता आपण त्याचा ऑब्जेक्ट बनवू इकडं. इथे हा मी कमेंट करतो थोडा वेळ. आणि लॉग इन पेज, पेज फॅक्टरी क्लासचा ऑब्जेक्ट बनवतो. लॉग इन पेज, पेज फॅक्टरी क्लासचा ऑब्जेक्ट. ठीक आहे, बनवलं. आता या ऑब्जेक्टनी कळलं ना सगळ्यांना मी काय बदल केला, होपफुली, की आपण त्याचा ऑब्जेक्ट बनवलेलाच नव्हता. कुठे गेला यार? हा. तर मी आता पेज फॅक्टरीचा ऑब्जेक्ट बनवला, पेज ऑब्जेक्ट, आणि आता त्याच्या थ्रू मी आता कॉल करतो. म्हणून ती एरर आली नव्हती. आता बहुतेक ती येईल, आली पाहिजे, कारण आपण इनिटला हे केले, कमेंट केले. ठीक आहे. हा, पुढे नाही गेले बघा, एरर आली. तर एरर काय आली वाचा. जावा नल पॉइंट एक्सेप्शन आलं, कॅनॉट इनवोक सेलेनियम वेब एलिमेंट